श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मी माझा आज एक नवीन चॅनल ओपन केला आहे. त्या चॅनलचं नाव आहे आम्ही सेविकरी @11. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी तुम्हाला स्वामी समर्थांविषयी समर्थांविषयी मी तुम्हाला काय सांगत आहे. राजाधिराज योगीराज, ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल, अभिमानी, श्रीपाद श्री वल्लभ, विजय दत्त, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तारक मंत्र अशी त्या तारक मंत्रामध्ये अद्भुत शक्ती आहे, असं चमत्कारिक ते मंत्र आहे. आणि त्या मंत्रांमुळे म्हणजे असं बरेच माणसामध्ये बराच फरक पडतो. म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये हट्टी मुलं असतील, काय ऐकत नसतील, किंवा घरामध्ये काय कटकटी असतील, काही वाद असतील, किंवा आपल्या मुलं चिडचिड करत असतील, किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं असतील, किंवा आणखीन घरामध्ये आपल्या काहीही वाद असेल, तर तुम्हाला ह्या तारक मंत्रांचा इतका छान उपयोग होणार आहे. तर तुम्ही हा तारक मंत्र कधी म्हणायचा? सकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करता, दिवाबत्ती करता, दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्ही हा तारक मंत्र 1 वेळेस म्हणू शकता. परत संध्याकाळी तुम्ही दिवाबत्ती केल्यानंतर एक उदबत्ती घ्यायची, त्या उदबत्तीच्या खाली एक वाटी भरून पाणी ठेवायचं आहे. त्या पाण्यावरती तुम्ही असा हात ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि पाणी पूर्ण तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही हात बाजूला करायचे आणि प्रार्थना करायची स्वामींना की स्वामी, माझ्या घरात सगळं काही ठीक होऊ द्या. आणि ती वाटीमधलं पाणी तुम्ही प्यायच्या पाण्यावर टाकू शकता, जेणेकरून घरातली सगळी व्यक्ती ते पाणी पिणार. आणि आपल्या घरातली हट्टी मुलं असतील, किंवा घरामध्ये काही कटकटे असतील, काही वाद असतील, तर ते सगळे हळूहळू तुम्हाला त्याचा किती छान अनुभव येईल. तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. केलेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.